नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल 16 सरकारी विभागामध्ये भरती चालू आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 26,000 प्लस जागांसाठी ही भरती चालू आहे आणि यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, काय काय पदामध्ये 12वी पास लागते, काय काय पदामध्ये ITI लागते, काय काय पदामध्ये जे टायपिंग लागते आणि तुम्ही फक्त 10वी पास आहे तरी सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। 10वीच्या बेसवर सुद्धा यामध्ये काही भरती आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप 16 सरकारी विभाग भरतीची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ज्या की जानेवारी महिन्यातल्या ह्या 16 विभागामध्ये भरती चालू आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। फॉर्म तुम्ही आजही भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि पगारचा जर विचार केला तर पगार 21,700 ते 69,100 च्या दरम्यान काही काही पदामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या 16 भरतीची माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी YouTube चॅनलवर मी गोपाल आटखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वॅकन्सी नंबर 1 निघून येते इंडियन एअर फोर्स, भारतीय हवाई दलामध्ये जे 2,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे जे 7 जानेवारी 2025 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 हे राहणार आहे। तर या भरतीसाठी शिक्षण 12वी पास पाहिजे, 12वी मध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये 50% वरती मार्क पाहिजे। मुलं आणि मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता महाराष्ट्रातल्या। ठीक आहे, वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत ठेवण्यात आलाय। त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला तर सर्व कॅटेगरी जे कोणती कॅटेगरी असो SC ST OBC WZ TVG ओपन SBC 550 रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे CBT, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी प्रोसेस आहे। सर्वात अगोदर तुमचं जे सर्वात अगोदर यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर यामध्ये 2 ग्रुप आहे, एक X ग्रुप आहे आणि एक Y ग्रुप आहे। X ग्रुप साठी जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे, तुम्ही 12वी सायन्स असलं पाहिजे तुमचं आणि फिजिक्स इंग्रजी आणि या विषयामध्ये फिजिक्स इंग्रजी आणि मॅथ या विषयामध्ये 50% मार्क असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते X ग्रुप मध्ये। Y ग्रुप मध्ये कसं आहे की Y ग्रुप मध्ये आपण 12वी पासवर फॉर्म भरू शकता। जर समजा इंग्रजीमध्ये आपल्याला 50% वरती असेल तर 50च्या वरती मार्क असेल तर 50 मार्क्स असले तर भरता येते। तर सर्वात अगोदर यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर X ग्रुपचा जो पेपर असणार आहे, तर X ग्रुप साठी 70 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे 25, मॅथचे 25, 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी असणार आहे। Y ग्रुपचा जो पेपर आहे सर्वात अगोदर इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये, तर Y ग्रुप मध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये, छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। रनिंग 1600 मीटर रनिंग आहे, 7 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। पुशअप यामध्ये 10 मारावं लागणार आहे 1 मिनिटाच्या अंदर पुरुष उमेदवारांना, सिटअप मारावं लागणार आहे 10 1 मिनिटाच्या अंदर पुरुष उमेदवारांना, स्क्वॉट मारावं लागणार आहे तुम्हाला 20 1 मिनिटाच्या अंदर। असं ग्राउंड पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी रनिंग 1600 मीटर रनिंग आहे, 8 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। आणि दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर 10 तुम्हाला या ठिकाणी सिटअप मारावं लागणार आहे 1 मिनिट 30 सेकंडच्या अंदर। त्याचबरोबर 15 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे 1 मिनिटाच्या अंदर। तर अशा प्रकारे हे जे आहे इंडियन एअरफोर्स या भरतीचं जे आहे ग्राउंड असणार आहे, अशी संपूर्ण प्रोसेस आहे। वॅकन्सी नंबर 2 निघून येते नागपूर महानगरपालिकेमध्ये 245 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी डिग्री किंवा डिप्लोमा, विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी यामध्ये शैक्षणिक पात्रता एवढी लागते, पदवीधरही पाहिजे त्यासाठी। आणि ऑनलाईन फॉर्म मध्ये शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे। वॅकन्सी नंबर 2 निघून येते महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ग्रुप C च्या 1333 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, उत्तीर्ण पाहिजे आणि यामध्ये जे आहे टायपिंग पाहिजे, टायपिंग असलं पाहिजे किंवा मग संबंधित इंजिनिअरिंग डिग्री उत्तीर्ण असले पाहिजे। ठीक आहे, तर यामध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येते। महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ग्रुप C मध्ये 1333 जागांसाठी ही भरती चालू आहे।
ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा महाराष्ट्र वॅकन्सी नंबर 3 निघून येते महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी ग्रुप बी ची भरती चालू आहे। तर यामध्ये 480 जागांसाठी भरती चालू आहे। यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा सहसंचालक लेखा व कोषागार पुणे या ठिकाणी 75 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे, ठीक आहे, त्या पदवीधर उत्तीर्ण असले पाहिजे। त्याचबरोबर जे यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 जानेवारी 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। NALCO मध्ये 518 जागांसाठी भरती चालू आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी 12वी पाहिजे, ITI पाहिजे, BSc पाहिजे, इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे, GENM पाहिजे, नर्सिंग डिप्लोमा पाहिजे, D.Pharm पाहिजे, एवढी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे। फॉर्म भरणे शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर कर्मचारी राज्य विमा महामंडळ या ठिकाणी 287 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता BE पाहिजे, BTech पाहिजे, ME पाहिजे, MTech पाहिजे आणि अनुभव पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 15 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता यामध्ये हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि ट्रान्सलेशन डिप्लोमा पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 8 जानेवारी 2025 आहे। त्यानंतर पहा इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ITV मध्ये 51 जागांसाठी आणखी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, ITI पाहिजे, इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 जानेवारी 2025 आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये SBI क्लर्क मध्ये 13,735 जागांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा केंद्रीय वखार महामंडळ नवी दिल्ली या ठिकाणी 179 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे, कृषी पदवी पाहिजे, CA पाहिजे, MBA पाहिजे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे या ठिकाणी 12 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर पहा भारतीय हवाई दलामध्ये सुद्धा भरती चालू आहे इंडियन एअरफोर्सची। त्याचबरोबर जे आहे भारतीय सैन्य दलात जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे 10वी पाससाठी आणि यासाठी संबंधित जे स्पोर्ट प्रमाणपत्र पाहिजे, स्पोर्ट साठी चालू आहे। अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे। त्यानंतर इंडियन आर्मी ग्रुप सी ची आणखीन एक भरती चालू आहे। इंडियन आर्मी ग्रुप सी मध्ये 625 जागांसाठी इंडियन आर्मी ग्रुप सी ची भरती चालू आहे ऑफलाईन, ठीक आहे। त्यामध्ये जे फायरमॅनचं पद आहे, त्याचबरोबर कुकचं पद आहे, ट्रेड्समॅन मेटचं पद आहे, ठीक आहे। तर असे पद त्यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरताय, ते ऑफलाईन आहे ते भरते आणि आपल्याला जे पोस्टाने पाठवा लागणार आहे। तर या संबंधित आपण जे व्हिडिओ टाकलाय चॅनलवर तर तो तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघून घ्या, ठीक आहे। माझी नोकरी कॉर्नरवर तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जेएनसो मध्ये 800 पदांसाठी भरती चालू आहे। शैक्षणिक पात्रता संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण पाहिजे। त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे। शैक्षणिक पात्रता इंजिनियर पदवी आणि गेट परीक्षा 2024 पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या टॉप 16 विभागामध्ये भरती चालू आहे, ज्याचे फॉर्म आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर ह्या होत्या महाराष्ट्रातील संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्यासाठी इथंच थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय